अकोला आणि वाशिम जिल्ह्यासाठी अत्यंत दिलासादायक बातमी असून दोन्ही जिल्ह्यांसाठी हक्काचे 1370 मेट्रिक टन खत अकोला येथील रेक पॉइंटवर दाखल झाले आहे। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतांची टंचाई भासू नये यासाठी प्रशासनाकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत। चंबळ फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीची आयातीत खताची रेक गुजरातच्या कांडला बंदरातून मे 17 रोजी निघाली होती, ती आज अकोला येथे पोहोचली। यामध्ये 986 मेट्रिक टन संयुक्त खत, 10 तास 26 मिनिटे 26 सेकंद आणि 384 मेट्रिक टन MOP म्हणजेच पोटाश खताचा समावेश आहे। हे सर्व खत अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे। या खताच्या उपलब्धतेची आणि वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी अकोला येथील रेक पॉइंटला भेट दिली। यावेळी त्यांनी खत वितरणाची सविस्तर माहिती घेत अधिकाऱ्यांना आणि कंपनी प्रतिनिधींना आवश्यक त्या सूचना केल्या। खतांचा साठा आणि त्याचे वितरण यासंबंधीचा सर्व डेटा IFMS प्रणालीमध्ये तातडीने अपलोड करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना दिले आहेत, ज्यामुळे खतांच्या काळ्या बाजाराला लगाम बसेल। शेतकऱ्यांची होणारी अडवणूक थांबवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी अत्यंत कडक भूमिका घेतली। अनेकदा बाजारात मुख्य खतासोबत इतर अनावश्यक खते किंवा औषधे खरेदी करण्याची सक्ती शेतकऱ्यांवर केली जाते। अशा कोणत्याही प्रकारची लिंकिंग बाजारात चालणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिला आहे। कुठेही गैरव्यवहार किंवा लिंकिंग झाल्याचे आढळल्यास कडक कारवाई केली जाईल असे त्यांनी बजावले आहे। या पाहणीमुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य दरात खत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अशा नवनवीन बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।